Good morning, everyone. Myself, Dr. A.D. Adao, Assistant Professor and Head of the Department of Microbiology, late Pushpadi Patil Art and Science College, Resort. Now, today we are discuss the next point of unit number 5th, semester 5th, BSc third year is nothing but the sewage treatment. Already discussed the primary treatment of sewage, and today we are discuss the secondary treatment of sewage. Primary treatment of sewage is nothing but the simply as a screening, grid chamber and sedimentation tank. General utilization for the three different types of methods general utilization for the primary treatment of sewage. Now today we are discuss the next point of this unit is nothing but the secondary treatment of sewage. Why need the secondary treatment of sewage? Because after primary treatment of sewage, the all waters come into the secondary treatment of water. Secondary treatment of water is totally biological treatment. There are two different types of treatment of secondary treatment of sewage. One is the aerobic treatment and second one is the anaerobic treatment. Okay. So what is by aerobic and what is by anaerobic? Because secondary treatment is the biological treatment and totally solid particle remove with the help of different types of microorganism, but with the help of different techniques. General utilization in secondary treatment means some microorganism and some techniques utilization in this particular secondary treatment of sewage. Okay, already we are discussed the primary treatment of sewage. Firstly, the screening process, large particle remove from this water with the help of screening. Then second is the grid chamber, on the basis of solid particle easily remove from the. तर सेकंडरी ट्रीटमेंट ऑफ सिवेज आपण पाहतो. सेकंडरी ट्रीटमेंट ऑफ सिवेजमध्ये आपल्याला महत्त्वाचं एरोबिक ट्रीटमेंट ऑफ सिवेज आहे आणि ॲनारोबिक ट्रीटमेंट ऑफ सेकंडरी ट्रीटमेंट ऑफ सिवेज आहे. आता एरोबिक सेकंडरी ट्रीटमेंट ऑफ सिवेज म्हणजे काय की ज्याच्यामध्ये एरोबिक मायक्रोऑर्गनिझम युटिलायझेशन करतो आपण सिवेजला रिमूव्ह करण्यासाठी, सिवेजला कमी करण्यासाठी, सिवेजची क्वांटिटी कमी करण्यासाठी. तर आपण त्याला म्हणणार आहे सिम्पली ॲज अ एरोबिक सिवेज ट्रीटमेंट. आणि ॲनारोबिक सिवेज ट्रीटमेंट म्हणजे काय की ज्यामध्ये आपण ॲनारोबिक बॅक्टेरिया युटिलायझेशन करणार आहे सिवेजच्या ट्रीटमेंटसाठी, त्यालाच आपण म्हणणार आहे ॲनारोबिक सिवेज ट्रीटमेंट. आता पहिल्यांदा जे आहे ते पहिल्यांदा आहे सेकंडरी ट्रीटमेंट ऑफ वॉटरमध्ये. तीन वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आपल्याला सेकंडरी ट्रीटमेंट ऑफ एरोबिक सिवेज ट्रीटमेंट करायची आहे. तीन कोणकोणते असे स्टेप्स आहेत तर याच्यामध्ये बायोलॉजिकल ट्रीटमेंट ऑफ वॉटरमध्ये सर्वात पहिल्यांदा जे आपण सेकंडरी ट्रीटमेंट ऑफ सिवेज इज नथिंग बट द बायोलॉजिकल ट्रीटमेंट ऑफ सिवेज. Okay, why? Because totally number of different microorganism general utilization for the removal of sewage from the water from in this particular techniques or in this steps or in this method. Okay, now today firstly मी आता जे आहे पहिल्यांदा मी जे डिस्कस करणार आहे त्यांना म्हणणार आहे सेडिमेंटेशन टँक. आणि सेडिमेंटेशन टँकमध्ये आता आपण पाहिलं की प्रायमरी ट्रीटमेंटच्या वेळेस सर्वात पहिल्यांदा सेडिमेंटेशन आपल्याला करायचं आहे. सेडिमेंटेशन केल्यानंतर तुम्हाला जे आहे सेडिमेंटेशन केल्यानंतर सेकंडरी ट्रीटमेंटमध्ये आपण बघितलं की पहिल्यांदा जे आहे ते आपल्याला बघायचं आहे ट्रिकलिंग फिल्टर. व्हॉट इज बाय ट्रिकलिंग फिल्टर? लाईक दिस. त्याचं जे स्ट्रक्चर आहे त्याला या पद्धतीमध्ये आपण ट्रिकलिंग फिल्टर जे आहे ते आपल्याला दिसत असते. आणि हे जे ट्रिकलिंग फिल्टर आहे हे ट्रिकलिंग फिल्टर टोटली बायोलॉजिकल मेथड आणि तयार झालेलं असते. याच्यामध्ये नंबर ऑफ डिफरंट मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात आणि नंबर ऑफ डिफरंट मायक्रो ऑर्गॅनिझम जे असतात ते याच्यामध्ये आपल्याला जे आहे ते इझिली सिवेज जे आहे ते आपल्याला रिमूव्ह करण्यास मदत होते. आता हे एरोबिक ट्रीटमेंट आहे, यालाच आपण बायोलॉजिकल ट्रीटमेंट म्हणणार आहे. बायोलॉजिकल ट्रीटमेंटमध्ये हे जे आहे ते सर्वात प्रथम 1893 इंग्लंडमध्ये याचा शोध जे आहे ते घेतला होता. आणि हे जे ट्रिकलिंग फिल्टर आहे या ट्रिकलिंग फिल्टरमध्ये ह्या वरच्या साईडने जे वॉटर आहे ते ट्रिकल केल्या जाते. ओके, ह्या इथून जे प्रायमरी ट्रीटमेंट झालेलं वॉटर आहे, सपोज स्क्रीनिंग, ग्रीड चेंबर, सेडिमेंटेशन टँक लाईक दिस. इथं सेडिमेंटेशन टँक असेल आणि सेडिमेंटेशन टँक झालेलं जे पाणी आहे ते याच्यामध्ये येईल पाईपलाईनच्या सहाय्यानं आणि इथे जे आहे ते ट्रिकल केलं जाईल. ट्रिकल केल्यानंतर
हे जे पाणी आहे हे जे ट्रिकल केलेलं आहे, स्प्रिंग केलेलं आहे, फवारलेलं पाणी आहे ते या पर्टिक्युलर या बेडवर पडणार आहे. या बेडवर वरच्या बाजूला टोटली ही बायोलॉजिकल लेअर आहे. याच्यामध्ये अल्गी आहे, याच्यामध्ये बॅक्टेरिया आहे, याच्यामध्ये हायर ॲनिमल्स मायक्रोबियल फ्लोरा आहे. यालाच आपण म्हणणार आहे सिम्पली ॲज अ बायोफिल्म. म्हणूनच आपण बायोलॉजिकल फिल्टरसुद्धा म्हणतो याला. काय कारण याच्यामध्ये सिवेजमधलं जे ट्रिकल केलेलं पाणी आहे या सरफेसवर, या बायोलॉजिकल लेअरवर हे जे ग्रीन कलर दिसत हे बायोलॉजिकल लेअर आहे. याच्यामध्ये अल्गी असणार आहे, याच्यामध्ये बॅक्टेरिया असणार आहे, याच्यामध्ये लिचन्स असणार आहे, याच्यामध्ये प्रोटोझास असणार आहे. या सर्व मायक्रोऑर्गॅनिझम या वरच्या सरफेसवर राहतील आणि हे बॅक्टेरिया आणि अल्गी काय करणार आहे, या ट्रिकल केलेल्या पाण्यामधलं जे सॉलिड पार्टिकल आहे हे अल्गी जे आहे त्या वरच्या साईडनं काय करणार आहे, त्याचं कन्झप्शन करणार आहे. कन्झप्शन केल्यानंतर जे आहे याच्या खालच्या साईडनं हे जे तुम्हाला बेड दिसत आहे याच्या खालच्या साईडनं तुम्हाला स्टोन असणार आहेत, मोठमोठे स्टोन्स असणार आहे. त्या स्टोनवर हे बायोलॉजिकल लेअर तयार झालेली असते आणि बायोलॉजिकल लेअर मध्ये सॉलिड पार्टिकल डिपॉझिट होतील आणि सॉलिड पार्टिकल जे अल्गी आहे ते कन्झप्शन करतील ॲज अ न्यूट्रिशन सोर्स आणि त्याच्यामुळे सॉलिड पार्टिकल टोटली याच्यामध्ये खूप सारे रिमूव्ह होतील आणि या स्टोन हे जे इथं आहे ह्या स्टोनवर ते पाणी येईल आणि इथून तुम्हाला काय करायचं आहे त्याचं लास्टमध्ये कलेक्शन करायचं आहे. मग आता कलेक्शन केल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल की याच्यासाठी काहीतरी फॅक्टरसुद्धा पाहिजे. pH याची 9 pH पाहिजे. हे बायोलॉजिकल लेअर याच्यावर मेंटेन झालेली पाहिजे. त्याच्यानंतर जे ट्रिकलिंग ऑफ स्पिल्ट पाणी जे स्प्रिंकल करून राहिलेलं आहे ते सुद्धा व्यवस्थित प्रमाणामध्ये पाहिजे, नाहीतर हे सर्व प्रोसेस चालणार नाही. कारण ही टोटली बायोलॉजिकल मेथड आहे. यालाच आपण ट्रिकलिंग फिल्टर म्हणतो. ट्रिकलिंग फिल्टर म्हणजे काय, ट्रिकल केलं पाणी जे आहे ते स्प्रे केलं, फवारलं आणि ट्रान्सफर केलं या बायोलॉजिकल लेअरवर. हे इथून पाणी ट्रिकल होईल आणि हे या बायोलॉजिकल लेअरवर ते पडणार आहे. इथे अल्गी राहणार आहे. अल्गी सॉलिड पार्टिकल खाऊन घेतील आणि या खालच्या भागामध्ये याच्यामधून पाणी जे आहे ते झिरपून ह्या एका पाईपलाईनच्या सहाय्यानं बाहेर येणार आहे. म्हणजेच काय, फिल्टर, आपण पाणी फिल्टर करून राहिलं, ट्रिकलसुद्धा करून राहिलं फिल्टर, म्हणून याला म्हणतात ट्रिकलिंग फिल्टर. आणि ही बायोलॉजिकल फिल्टर आहे कारण याच्या वरच्या भागामध्ये काय अल्गी आहे. मग याच्यासाठी pH फॅक्टर्स कोणकोणते चांगले पाहिजेत हे वर्किंग चांगलं करण्यासाठी. याच्यामध्ये झुलॉजिकल बायोलॉजिकल लेअरसुद्धा पाहिजे या वरच्या भागामध्ये. ते अल्गी सॉलिड पार्टिकल ट्रिकल केलेले खाऊन घेतील. त्यानंतर हे जे वॉटर ट्रिकल करून राहिलं आहे त्याच्यामध्ये जास्त ऑर्गॅनिक मटेरियल नाही पाहिजे, त्याच्यामध्ये टॉक्सिक सबस्टन्सेस नाही पाहिजे, त्याच्यामध्ये पॅथोजेनिक मायक्रोब्स क्लिअर करण्याची ॲबिलिटी नाही पाहिजे, ते पाणी जे आहे ते पॉयझनस नाही पाहिजे. आणि ह्या बायोलॉजिकल फिल्टरवर ते स्प्रेड केल्यानंतर अल्गी सॉलिड पार्टिकल खाऊन घेतील आणि या स्टोनवर ते फिल्टर होईल पाणी आणि ते तुम्हाला काढून घ्यायचं. यालाच म्हणतो आपण ट्रिकलिंग फिल्टर. दुसरं आहे ॲक्टिव्हिटेज स्लज. आता ॲक्टिव्हिटेज स्लज ही जी प्रोसेस आहे ही टोटली वेगळी प्रोसेस आहे. आता याला आपण बायोलॉजिकल बायोलॉजिकल ट्रीटमेंट काय म्हणत आहे, कारण याच्यामध्ये जे आहे याच्यामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की ऑर्गॅनिक वेस्ट आहे. ऑर्गॅनिक वेस्ट आहे म्हणजे सॉलिड पार्टिकल आहे. सॉलिड पार्टिकलमध्ये सर्व प्रकारचे मायक्रोऑर्गॅनिझम राहतील, वेस्ट राहणार आहे. आणि वेस्टमध्ये नंतर आपण जे बायोलॉजिकल फिल्टर युटिलाइज करून राहिलो त्याच्यासुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम असतील. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये लाईक दिस. आणि याच्यामध्ये असल्यानंतर याच्यावरचे जे अल्गी आहे ते सॉलिड पार्टिकल खाऊन घेतील आणि सॉलिड पार्टिकल कन्झप्शन केल्यानंतर ॲज अ एनर्जी सोर्स म्हणून युटिलाइज केल्यानंतर सॉलिड पार्टिकल रिमूव्ह होतील म्हणजेच पॅथोजेनिक मायक्रोऑर्गॅनिझम रिमूव्ह होते आणि ते वॉटर जे आहे ते फिल्टर होईल. आता ही दुसरी जी प्रोसेस आहे ही सुद्धा बायोलॉजिकल मेथड आहे. याला आपण ॲक्टिव्हिटेड स्लज म्हटलेलं आहे. स्लज म्हणजे मायक्रोऑर्गॅनिझम ॲक्टिव्हिटेड म्हणजे काय आहे, ॲक्टिव्ह झालेली आहे. आता ॲक्टिव्हिटेड स्लज आपण कसं तयार करणार आहे, ॲक्टिव्हिटेड स्लज या पद्धतीमध्ये करणार आहे. हे जे ॲक्टिव्हिटेज ट्रिकलिंग फिल्टर जे आत्ता आपण पाहिलेलं आहे, हे जे पाहिलेलं आहे ॲक्टिव्हिटेज स्लज जे आहे ते ॲक्टिव्हिटेज स्लज तुम्हाला या पद्धतीमध्ये तुम्हाला त्याचं जे आहे ते फिल्ट्रेशन वगैरे तुम्हाला करता येईल. ॲक्टिव्हिटेज स्लजमध्ये काय, आता ॲक्टिव्हिटेज स्लजमध्ये तुम्हाला ॲक्टिव्ह झाले मायक्रोऑर्गॅनिझम परंतु त्याला अन्न न देता ते मायक्रोऑर्गॅनिझम खूप दिवसापर्यंत ठेवले आणि त्या स्लजमध्ये मायक्रोऑर्गॅनिझम असतात आणि त्यालाच आपण म्हणतो ॲक्टिव्हिटेज स्लज. म्हणजे जेवण न करता खूप दिवसापासून भुकलेले किंवा त्यांना ॲज अ एनर्जी सोर्सची आवश्यकता आहे, ते त्यांच्यासमोर काही जरी आली तर ते खाऊन घेतील. अशा पद्धतीमध्ये ॲक्टिव्हिटेड स्लज आपण त्याला म्हणतो. म्हणजे ॲक्टिव्ह मायक्रोऑर्गॅनिझम लिहायचं, ॲक्टिव्ह मायक्रोऑर्गॅनिझम ॲक्टिव्हिटेड स्लज. त्याला आपण ऑक्सिजनेटेड करून ते ॲक्टिव्हिटेड मायक्रोऑर्गॅनिझम तयार करत असतो. म्हणजेच काय,
त्या मायक्रो ऑर्गॅनिझमला खूप दिवसापासून न्यूट्रिशन द्यायचं नाही, म्हणजे ते तसेच ठेवायचे आणि तसे ठेवल्यामुळे त्याच्यासमोर जे काही येईल ते काय करतील, खाऊन घेतील, ते ॲज अ कन्झप्शन करतील, ॲज अ एनर्जी सोर्स म्हणून ते खाऊन घेतील. आणि त्याच्यामुळे मग त्यांच्यासमोर काय करायचं, ट्रिकलिंग फिल्टर झाल्यानंतर लगेच ॲक्टिव्ह टेस्ट स्लज मध्ये ते पाठवायचे आहे. आणि ॲक्टिव्ह टेस्ट स्लजमध्ये तुम्हाला ते मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतील, सॉलिड पार्टिकल ॲक्टिव्ह टेस्ट स्लज टँकमध्ये ट्रान्सफर केल्यानंतर आफ्टर ट्रिकलिंग फिल्टर ऑफ वॉटर किंवा डायरेक्ट तुम्ही स्क्रीनिंग ग्रीड चेंबर आणि सेडिमेंटेशन केलेलं पाणी ॲक्टिव्ह टेस्ट स्लजमध्ये पाठवायचं. ॲक्टिव्ह टेस्ट स्लजमध्ये पाठवल्यानंतर त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह स्लज राहतील, ॲक्टिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम राहतील, भुकेलेले मायक्रो ऑर्गॅनिझम राहतील आणि त्याच्यासमोर जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम येतील, त्याच्यासमोर जे काही सॉलिड पार्टिकल असेल ते ॲज अ एनर्जी सोर्स, ते ॲज अ न्यूट्रिशन म्हणून ते खाऊन घेतील. म्हणजेच काय, पाण्यामधले सॉलिड पार्टिकल इझिली रिमूव्ह होतील विथ द हेल्प ऑफ ॲक्टिव्ह टेस्ट स्लज, विथ द हेल्प ऑफ ॲक्टिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम. ओके. आणि ॲक्टिव्ह टेस्ट स्लज कसं करणार आहे तुम्ही, पुन्हा पुन्हा त्याला ऑक्सिजनेटेड करायचं त्या मायक्रो ऑर्गॅनिझमला, त्याच्यामध्ये न्यूट्रिशन सापडणार नाही त्याच्या आजूबाजूला आणि ते ॲक्टिव्ह राहतील, त्यांना भूक लागलेली असेल आणि त्याच्यासमोर जर सॉलिड पार्टिकल आले त्या पाण्यामधून तर ते ॲज अ एनर्जी सोर्स म्हणून सॉलिड पार्टिकलच खाऊन घेतील. आणि यालाच आपण म्हणतो ॲक्टिव्ह टेस्ट स्लज प्रोसेस. ॲक्टिव्ह टेस्ट स्लज प्रोसेस खूप चांगली प्रोसेस आहे ॲज कम्पेअर टू ट्रिकलिंग फिल्टर, बिकॉज लार्ज अँड ह्यूज अमाऊंट ऑफ जे सिवेज आहे ते रिमूव्ह करण्याची ॲबिलिटी ॲक्टिव्ह टेस्ट स्लजमध्ये असते. आणि ही सुद्धा याच्यामध्ये सुद्धा ॲक्टिवेटेड मायक्रोऑर्गॅनिझम आपण यूज करून राहिलो म्हणून आपण याला बायोलॉजिकल मेथड म्हणणार आहे. परंतु जे डिसॲडव्हान्टेज होते ट्रिकलिंग फिल्टरचे, की झुलॉजिकल लेअर ती डेव्हलप झालेली तयार पाहिजे होती, बेड स्क्रॅप करून रिमूव्ह करावं लागत होतं आणि अशा खूप साऱ्या pH न्यूट्रल पाहिजे होती. परंतु याच्यामध्ये तसं काही नाही, याच्यामध्ये फक्त ॲक्टिवेटेड मायक्रोऑर्गॅनिझम पाहिजे आणि ते सॉलिड पार्टिकल इझिली कन्झप्शन करतील. ओके. तर अशा पद्धतीने आपण तुम्ही हे पण बघू शकता की ट्रिकलिंग फिल्टर कसं कन्स्ट्रक्शन आहे त्याचं. ठीक आहे, हे बघा, हे इथून पाणी जे आहे ते ट्रिकल होऊन राहिलेलं आहे. ट्रिकल झालेलं पाणी जे आहे त्या या वरच्या साईडनं पोहोचत आहे, इथे एअर ट्रान्सफर होत आहे आणि एअर ट्रान्सफर झाल्यानंतर जे आहे ते ट्रिकलिंग फिल्टरच्या माध्यमातून इथे स्टोनसुद्धा आहे आणि त्या बायोलॉजिकल फिल्म तिथे असते, प्रोटोझा, फंगा, अल्गी, बॅक्टेरिया असणार आहे, त्याच्यामधले सॉलिड पार्टिकल रिमूव्ह होतील आणि सॉलिड पार्टिकल रिमूव्ह झाल्यानंतर तुम्ही ते पाणी ॲज अ क्लोरिनेशन करून तुम्ही वापरू शकता. परंतु इथं दुसरंसुद्धा आहे की ॲक्टिव्ह टेस्ट स्लज प्रोसेससुद्धा तुम्ही कशी करू शकता ती सुद्धा आपण पाहिलेलं आहे ॲक्टिव्ह टेस्ट स्लज. आणि तिसरी जी मेथड आहे बायोलॉजिकल मेथड ती आहे ऑक्सिडेशन पॉन्ड. आता ऑक्सिडेशन पॉन्डमध्ये तुम्हाला माहिती आहे की ऑक्सिडेशन पॉन्ड हा जो आहे हा एक खोल आपण त्याला म्हणू शकतो एक खोल भाग करायचा जमिनीमध्ये किंवा सिमेंट टँक असते, त्याच्यामध्ये सिम्पली ॲज अ ऑक्सिजनसुद्धा असते, त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात बॅक्टेरियासुद्धा प्रेझेंट असते आणि त्याच्यामध्ये बॅक्टेरियासुद्धा प्रेझेंट राहणार आहे. आणि बॅक्टेरिया प्रेझेंट राहिल्यामुळे तुम्हाला जो आहे तो एक ह्यूज टँक, आता फॉर एक्झाम्पल पॉन्ड असेल, लेक असेल, एखादं तळं असेल, त्या तळ्यामध्ये काय होते तुम्हाला असं लक्षात येईल की त्या तळ्यामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की त्याच्यामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की खाली माती असते, त्या मातीमध्ये खूप सारे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात आणि आपण प्रायमरी ट्रीटमेंट केलेलं पाणी त्याच्यामध्ये ट्रान्सफर करणार आहे त्या ऑक्सिडेशन पॉन्डमध्ये, त्याला आपण ऑक्सिडेशन पॉन्ड म्हणतो. कारण आहे त्याचं की ते खुल्या वातावरणामध्ये असते, त्याच्यामध्ये सॉईल असते, सॉईलमध्ये बॅक्टेरिया असतात आणि हे बॅक्टेरिया काय करतील, त्या पाण्यामधलं जे सिवेज आहे ते अल्गी जी आहे ती अल्गीला सर्वाईव्ह राहण्यासाठी काय पाहिजे तुम्हाला माहिती आहे, ऑक्सिजन. बॅक्टेरियाला सर्वाईव्ह राहण्यासाठी पाहिजे, बॅक्टेरिया जे आहे ते सॉलिड पार्टिकल सिवेज खाऊन घेतील त्या पाण्यामधले आणि सिवेज खाऊन घेतल्यानंतर त्याचं CO2 आणि NH3 बाहेर पडणार आहे आणि CO2 आणि NH3 हे अल्गीला आवश्यक आहे जगण्यासाठी. म्हणजे असं सिम्बायोटिक मायक्रोबियल असोसिएशननं सुद्धा ऑक्सिडेशन पॉन्डमध्ये सुद्धा सिवेज ट्रीटमेंट जी आहे ती केल्या जाते. अशा 3 वेगवेगळ्या पद्धती पाहिल्या सेकंडरी ट्रीटमेंटमध्ये तुम्ही. पहिलं जे आहे ते ट्रिकलिंग फिल्टर, दुसरं जे पाहिलं ते ॲक्टिव्ह टेस्ट स्लज आणि तिसरं जे पाहिलेलं आहे त्याला आपण म्हटलेलं आहे ऑक्सिडेशन पॉन्ड. ओके. तर आता त्याच्यानंतरची जी प्रोसेस आहे ती अत्यंत महत्त्वाची, ते म्हणजे टर्शरी ट्रीटमेंट. टर्शरी ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला ॲनारोबिक डायजेशन करायचं आहे. ॲनारोबिक डायजेशन तुम्ही कसं करणार, ॲनारोबिक डायजेशनचे फायदे काय आहे. ओके. तर टर्शरी ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला जे आहे
ते जे सॉलिड पार्टिकल आहे ते सॉलिड पार्टिकल काय करायचं आहे तुम्हाला टोटली रिमूव्ह करायचं आहे. ओके, तर फायनल ट्रीटमेंट ऑफ सीवेज ट्रीटमेंट इज नथिंग बट दी सिम्पली ॲज अ टर्शरी ट्रीटमेंट ॲज अ ग्राउंड, सी, रिवर, लेक, ETC जनरल युटिलायझेशन and more than one tertiary treatment process may be used as a treatment plan. And then if disinfection if practice is always final purpose and it is called as influent of polishing. Okay, no doubt. म्हणजे आता टर्शरी ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ते जे पाणी आहे ते ट्रान्सफर करायचं टर्शरी ट्रीटमेंट. सेकंडरी ट्रीटमेंट झाल्यानंतर टर्शरी ट्रीटमेंट आल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल की त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे सॉलिड पार्टिकल जे आहे ते रिमूव्ह करून इझिली तुम्हाला प्युअर वॉटर जे आहे ते इझिली तुम्हाला मिळू शकते. अशा पद्धतीने आपण पाहिलेलं आहे टर्शरी ट्रीटमेंट ऑफ वॉटर. ओके, प्रायमरी, सेकंडरी ॲज वेल ॲज टर्शरी ट्रीटमेंट ऑफ वॉटर. तर इथं हे युनिट संपलेलं आहे. या युनिटमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कोणत्या पद्धतीनं प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी ट्रीटमेंट ही केली जाते. ॲनारोबिक स्लज डायजेशन आहे, इमॉप टँक आहे, त्याच्यानंतर स्लज प्रोसेस आहे, त्याच्यानंतर सेप्टिक टँक आहे. दे ऑल इज नथिंग बट सिम्पली ॲज अ anaerobic digestion and tertiary treatment of sewage. You can easily utilize in practicable as well as the your home level also, and as well as the large scale also easily found such type of tertiary treatment of water. Okay, तर इथं प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी ट्रीटमेंट ऑफ वॉटर इथे झालेलं आहे. ॲनारोबिक स्लज डायजेशन आहे. ॲनारोबिक स्लज डायजेशनमध्ये ॲनारोबिक कंडिशन मेंटेन करावं लागते. इथे ते स्लज इथे टाकून द्यायचं, त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम राहतात. ॲनारोबिक कंडिशन होईल, त्याच्यापासून मिथेन गॅससुद्धा प्रोड्यूस होणार आहे. आणि ते जे स्लज आहे, सिवेज आहे, ते युटिलाइज तुम्ही मॅन्युअर म्हणून सुद्धा करू शकता. हीच झाली तुमची टर्शरी ट्रीटमेंट ऑफ सिवेज. ओके, तर थँक्यू एव्हरीवन. हे सर्वांनी लेक्चर करायचे आहे. अशा पद्धतीने युनिट नंबर 3 हे आपलं झालेलं आहे. ओके, थँक्यू एव्हरीवन.